प्रकरण 22वे. चैतन्याचा झरा. डॉक्टर श्रील कोटबागी हे माझे पती, आयुष्याचे जोडीदार, नातवांचे अण्णा, नातींचे अण्णा, भाचे पुतण्यांचे मामा आणि काका, अनेक रुग्णांचे जिव्हाळ्याचे डॉक्टर वगैरे वगैरे. पती पत्नींनी आपल्या जोडीदाराबद्दल खरे खरे लिहिणे ही फार कठीण गोष्ट असते. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही लिहूच नाही असे वाटत होते. पण मग मीच हे सांगायला हवे असा आग्रह झाला. पुणे हीच डॉक्टर श्रीपाद लक्ष्मण कोटबागी यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. त्यांचे वडील कोटबागी हे त्यावेळच्या मुंबई राज्यात सरकारी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. पुण्यातील येरवड्याचे मनोरुग्णालय आणि जेल हॉस्पिटल येथे त्यांनी 6-7 वर्ष काम केलं होतं. तसंच ससून हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी विभागात 1927 ते 1940पर्यंत काम करत होते. महात्मा गांधींचे अपेंडिक्सचे ससूनमध्ये जे ऑपरेशन झाले त्या ऑपरेशन टीममध्ये ते सहभागी होते. त्यावेळचा त्यांचा तसा फोटो ससूनच्या गांधी स्मृती दालनात अजूनही बघायला मिळतो. श्रीलंच्या आई पंढरपूरच्या बेणाऱ्या घराण्यातल्या. त्यांचे आजोबा नखचित्रे सुरेख काढीत. नवीन मराठी लिपी संशोधन करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. आजी विठोबाचे नित्यनेमाने दर्शन घेतल्याशिवाय जेवत नसे. पंढरपूरच्या विठोबाचा हा भावनिक धागा श्रीलंमध्ये अजूनही दिसतो. सोमवार पेठेतील कण्वशाक्य विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार आणि दररोजच्या व्यवस्थापनातील मनापासूनचा सहभाग हे त्याचं साक्ष आहे. वारकरी पंथाबद्दल त्यांना प्रेम आहे. त्याच्यात मावळ भागातील अनेक वारकरी त्यांचे पेशंट म्हणून त्यांना भेटलेले आहेत. श्रीलंचे लहानपण त्यांच्या मावशीकडे पुणे, नगर, इंदापूर, सोलापूर, बार्शी, महाबळेश्वर अशा अनेक ठिकाणी गेले. SSC पुण्याच्या भावे स्कूलमधून आणि इंटर फर्ग्युसनमधून झाले. कस्तुरबा मेडिकल कॉलेज उडुपी येथून 1957 साली MBBS उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी MD करण्याची इच्छा होती. सायन हॉस्पिटलमध्ये MDचे 1.5 वर्ष पूर्णही झाले होते. त्याचवेळी आमची गाठभेट झाली. कदाचित आईची इच्छा असेल म्हणून असेल, वडिलांप्रमाणेच श्रीलंनी सरकारी नोकरी करून जनतेची सेवा करावी अशी ती इच्छा. त्यामुळे असेल, पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या स्पर्धा परीक्षेत ते उत्तम रीतीने यशस्वी झाले आणि कागल, जिल्हा कोल्हापूर येथील कॉटेज हॉस्पिटलचे इन्चार्ज म्हणून त्यांना नेमणूकही मिळाली. त्यामुळे चिकोडी जवळ झाले, पण वैयक्तिकदृष्ट्या त्यांचे नुकसान झाले. MD होणे लांबणीवर पडले. त्यावेळी कागलचा दवाखाना पेशंट्सनी भरलेला असायचा. सोमवार आणि गुरुवार या वारांच्या दिवशी बाह्य रुग्ण विभागात रुग्णांच्या अक्षरशः रांगा लागत. अजिबात न कंटाळता हसतमुखाने सर्वांना औषधोपचार मिळे. तेथील 4-4.25 वर्षाच्या वास्तव्यात कोगनोळी, सिद्धनेरली, कापसी, कोल्हापूरच्या अलीकडची थोडी खेडी इथून रात्री अपरात्रीही मोठ्या विश्वासाने रुग्ण येत. गरिबांविषयक नैसर्गिक कळवळा, रुग्णांबद्दलची अनुकंपा आणि अचूक रोगनिदान, अथक परिश्रमाची तयारी यावर त्यांची वैद्यकीय सेवा आधारलेली होती. फार थोड्या कालावधीत अचूक निदान, गरिबांचा डॉक्टर, अनेक कुटुंबांचा डॉक्टर आणि स्नेही असे ते झालेले होते. कागलला मिशनरी संस्थेतर्फे डॉक्टर हेथॉर्नवेट MD या स्त्री डॉक्टर मिशनतर्फे काम करीत होत्या. सरकारी दवाखान्यामध्ये
रुग्णांची, त्यातही गरीब रुग्णांची निरलसपणे निरपेक्ष भावाने सेवा करणारा डॉक्टर म्हणून डॉक्टर कोटबागींबद्दल त्या नेहमीच प्रशंसोद्गार काढत. त्यासाठी स्वतःहून त्या मुद्दाम भेटायला आल्या. गमतीने म्हणाल्या की माझ्या OPDची रुग्णसंख्या रोडावली, तेव्हा कोण हा सेवाभावी डॉक्टर म्हणून मुद्दाम तुम्हाला बघायला आले. मला त्यांच्या ह्या वृत्तीचे आणि मोकळेपणाचे फार कौतुक वाटले. कागलहून औंध रुग्णालय, औंध पुणे येथे डॉक्टरांची 1964मध्ये बदली झाली. त्यावेळी कागलमधील लोकांचा आग्रह होता की डॉक्टरांनी सरकारी नोकरी सोडून द्यावी आणि कागल येथेच स्थायिक व्हावे. औंधला आल्यानंतर येथे पण 2-3 महिन्यात प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली. पुण्यात जायला व्हॉक्झॉल गाडी घेतली होती. दर दिवसाआड माझे मेहुणे श्रीयुत माधवराव देसाई यांचेकडे त्यांच्या वडिलांना बघण्यासाठी डॉक्टर जात असत. हे प्रेमाचे धागे माझी बहीण सौ सुशीलताई आणि मेहुणे माधवराव, ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो, त्यांच्या अखेरपर्यंत टिकलं. तिच्यासारखं प्रेम आता मिळणे नाही. 1965च्या भारत-पाक युद्धामुळे संरक्षण विभागात डॉक्टर्स हवे होते. सरकारी डॉक्टरांना साथ घातली गेली. त्यावेळी स्वतःची वृद्ध आई, 2 लहान मुली, पत्नी अशा सांसारिक बंधनांचा कुठलाही न विचार करता स्वयंप्रेरणेने त्यांनी स्वतःचे नाव भरती होण्यासाठी दिले आणि त्यांची सरकारतर्फे निवडही करण्यात आली. त्यावेळच्या औंध रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे सुप्रिटेंडेंट डॉक्टर GY शेंडे यांनी केवळ युद्धाला मदत यासाठीच मी डॉक्टर कोटबागींना औंध रुग्णालयातून मुक्त करण्यास तयार आहे असे लिहून कोटबागींच्या कामाबद्दल त्यांचा गौरव करणारे सर्टिफिकेट दिले होते. सरकारी नियमाप्रमाणे 3-4 वर्षानंतर औंधच्या रुग्णालयातून ससून हॉस्पिटलच्या क्षयरोग व छातीचे रोग या विभागात बदली झाली. डॉक्टर ससूनमध्ये असताना स्वतःच्या मुलांना पोलिओची लस देण्यासाठी मी 1-2 वेळा तिथे गेले होते. क्षयरोग विभागाची OPD बघून मलाही अस्वस्थ व्हायला झाले. पेशंटबद्दल मला कणव वाटली, तरी पण ताप, दमा, खोकला, खोकल्याची उबळ, क्षयरोगग्रस्त रुग्ण या सर्व गोष्टींच्या सहवासात सातत्याने राहणे डॉक्टरांच्या प्रकृतीच्या दृष्टीने काळजीचेच वाटले. त्यांचे चुलत भाऊ 2-3 वेळा काही कारणाने ससूनच्या त्या OPDत गेले होते. त्यांनी मला फोन करून सांगितले की डॉक्टरांना ही नोकरी सोडायला सांग, असा माझा सल्ला आहे. मी त्यांना सांगितलं की अशा बाबतीत तुमचे आणि माझेच नाही तर कोणाचेही ते ऐकतील ही शक्यता मला अजिबात वाटत नाही. सेवाव्रताने झपाटलेला हा माणूस आहे. अनेकांच्या सदिच्छा, आशीर्वाद त्यांना निभावून नेतील. तुम्ही काळजी करू नका. ससूनची वेळ 9 ते 1 होती, परंतु सोलापूर बाजूच्या छातीच्या रोगांचे रुग्ण भरपूर आणि त्यांची रेल्वे दुपारी 2-2:30 वाजता यायची. तिकडील येणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या दिवसापर्यंत थांबावे लागू नाही म्हणून ती गाडी येईपर्यंत साहेब थांबतात असं तेथील वॉर्डबॉय सांगायचा. ज्यांना जरुरी असेल त्यांना औषधाचीच नाही तर जेवणा खाण्याची पण ते सोय करतात असं तो माझ्याजवळ म्हणायचा. जेथे जातील तेथील रुग्णांसाठी जीव ओतून काम करायचा स्वभाव. पत्नी म्हणून मी अभिमानाने सांगेन की डॉक्टर कोटबागींनी श्रेष्ठ जीवनमूल्ये, व्यावसायिक निष्ठा, सामाजिक बांधिलकी गाजावाजा न करता सांभाळली. त्यांना पैशाचा हव्यास नाही. आर्थिक प्राप्तीबद्दल समाधानी वृत्ती आहे. कुणाशीही स्पर्धा नाही, बरोबरी नाही, तुलना नाही, पण सर्वच क्षेत्रातले नवीन ज्ञान मिळविण्याचा कायम प्रयत्न असतो. इतर क्षेत्रातील लोकांना ते मोकळेपणाने प्रश्न विचारतात. स्वतःच्या क्षेत्रात
तर कायम शिकणे चालूच असते. ससूनमध्ये असताना त्यांनी डिप्लोमा इन चेस्ट डिसिजेस तसेच MD चेस्ट ह्या पदव्या रात्री अभ्यास करून संपादन केल्या. खाजगी प्रॅक्टिसमध्ये जनरल पेशंट्सही भरपूर बघितले. ससूनहून अलिबाग येथे बदली झाली आणि सरकारी नोकरी सोडण्याचा विचार कृतीत आणावाच लागला. मुलांचे शिक्षण, माझा व्यवसाय यामुळे पुणे सोडणे शक्य नव्हते. 2 ठिकाणी बिऱ्हाड करणे व्यवहार्य ठरणार नव्हते. औंधमध्ये मुख्य रस्त्यावर NY पाटील यांच्या जयानंद बंगल्यात 3-4 खोल्यात आउटहाऊस होतं. हिरवीगार देखणे लॉन, गुलाबाची बाग आणि द्राक्षमळा असा तो अतिसुंदर परिसर होता. जयानंदची खालची जागा बँक ऑफ महाराष्ट्राकडे आणि वरचा मजला आणि आउटहाऊसच्या 2 खोल्या आमच्याकडे होत्या. कंपाऊंड तर स्पायसर कॉलेजपर्यंत विस्तारित होते. स्वतः NY पाटील डॉक्टरांना धाकट्या भावाप्रमाणे समजत. तेथे प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर पेशंटच्या गरजेनुसार त्याला तातडीची सेवा देणे, त्याबद्दल कुठलाही आर्थिक निकष नसे. या त्यांच्या उदार सेवाभावी तत्वामुळे औंध, साठेपिंपळ, गुरवपिंपळ, काटेपिंपळ, सांगवी, मारुंज, हिंजवडी, ताथवडं, बाणेर, बालेवाडी या व जवळच्या सर्व मावळ भागातून त्यांचेकडे पेशंटची रीघ लागे. अनेक पेशंटचे फॅमिली डॉक्टर झाल्याने त्यांच्या कौटुंबिक गोष्टीही त्यांना माहीत असत. त्याबाबत ते सल्लाही देत, मदत करत. कोणाला नोकरी लावून दे, कोणाला कुठे अर्ज करायला सांग, औषधोपचार न परवडणाऱ्यांना पदर करून औषधं देत. त्यांच्यावर त्यांच्या पेशंट्सचा इतका विश्वास होता की त्यांनी स्वतः तपासावे म्हणून कितीही वेळ थांबायची त्यांची तयारी असे. त्यांच्या अचूक निदानाची खूप उदाहरणं आहेत, पण मला त्या एका बड्या पेशंटच्या नातलगाकडून कळलेलं एकच उदाहरण मी येथे देते. ते प्रख्यात उद्योगपती मूळराज गोकुळदास यांचे. दर 15 दिवसांनी शनिवार रविवार मूळराज पुण्याला यायचे. पुण्यातले त्यावेळचे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मोदी हे त्यांचे शेजारी होते. पुण्यात असताना एकदा मूळराजांना खूप अस्वस्थ वाटत होतं. त्यावेळी डॉक्टर कोटबागी त्यांच्याकडे गेलेले होते. मूळराज अतिशय अस्वस्थ होते. ते म्हणाले की मला आत्ता यावेळी थोडेसेही चालणे किंवा 2 पायऱ्या चढणे उतरणे काहीही शक्य वाटत नाही आहे. काय होतं आहे बघा. इतके होईपर्यंत शेजारी म्हणून डॉक्टर मोदीही तेथे आले. डॉक्टर कोटबागींनी त्यांना सांगितले की तुम्ही ECG वगैरे काढा, पण मला काही हा हार्टचा प्रॉब्लेम वाटत नाही. माझ्या मते पल्मनरी एम्बोलिझम आहे असे वाटते. लंडन येथे डॉक्टर याकूब या तऱ्हेचे ऑपरेशन्स करतात. त्यांचेकडे तुम्ही जावे. तुम्हाला ते शक्यही आहे. त्याप्रमाणे ते डॉक्टर याकूब यांच्याकडे पुढील उपचारांसाठी गेले. कागलला काय किंवा औंधला काय, त्यावेळी एक्सरे, ECG, रक्त तपासणी वगैरे काहीही सुविधा नव्हत्या. त्यामुळे अचूक निदानाचा पेशंटला पूर्ण दिलासा मिळायचा. डॉक्टर पेशंट यांचे संपूर्ण विश्वासाचे, सहकार्याचे आणि प्रेमाचे संबंध मला बघायला मिळाले. दोन्ही बाजूंचे नको ते बदल यांची चर्चा गेले 8-10 वर्षापासून ऐकते आहे. डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधील वाढत्या दरीची पूर्ण कल्पना आली आहे. औंधची भाडेतत्वावरील जागा सोडावी लागणार होती, म्हणून 1991मध्ये कोटबागी हॉस्पिटलची 163 DP रोड येथे वास्तू उभी राहिली. मुलगा डॉक्टर महेश याचे कुशल प्रशासन व डॉक्टर कोटबागी यांचा वैद्यकीय क्षेत्रातील नावलौकिक आणि दातृत्व यामुळे कोटबागी हॉस्पिटलचे एक उत्तम हॉस्पिटल म्हणून नाव होऊ लागले. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील विविध स्पेशालिस्ट, उत्तमोत्तम डॉक्टर सहकारी म्हणून लाभले. हल्लीच्या पेशंटला प्रत्येक विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार हवे असतो.
ती सोय केलेली आहे. त्या प्रत्येकाबद्दल लिहिणे शक्य होणार नाही, परंतु फोननंतर 10 मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचणाऱ्या सर्जन डॉक्टर पंतांचा उल्लेख करायलाच पाहिजे. त्यांच्या येण्यावर घड्याळ लावावे अशी वेळ तर ते पाळतच, परंतु त्यांच्या वागण्यातील दररोज एक नवा पैलू लक्षात येतो आणि कौतुक वाटते. गेल्याच महिन्यातील उदाहरण, एक अत्यंत गरीब परिस्थितीतील अतिशय वाईट अवस्थेतील वयस्कर महिलेचे नियमितपणे येऊन स्वतः ड्रेसिंग करायचे. कुठल्याही आर्थिक मोबदल्याची शक्यता नव्हतीच, फक्त सेवाभाव आणि वैद्यकीय क्षेत्राची बांधिलकी. मनात आलं, आपल्या जवळचे हे बाबा आमटे आपल्याला जरा उशिराच कळले. डॉक्टर कोटबागी हा उत्साहाचा प्रचंड झरा आहे. सहसा ते कंटाळलेले नसतात. नो प्रॉब्लेम हे त्यांचे कायमचे वाक्य. आणि दुसरे वाक्य, 10 मिनिटात आलोच. माझ्या दृष्टीने त्रासदायक गोष्टी म्हणजे घर, कुटुंब यांना कायम दुय्यम स्थान. कधी नाटक सिनेमाला गेलो तर हमखास डुलकी काढणार. यांनी डुलकी काढली नाही म्हणजे नाटक सिनेमा उत्कृष्ट असं माझे गणित. धूम्रपान, मद्यपान, नॉनव्हेज सर्व गोष्टी यांना वर्ज्य. पण चमचमीत जेवण, दही, दूध, तूप यांचा मारा. टी व्हीवरच्या बातम्या, चांगले संगीत, थोडंसं वाचन, बागेची स्वच्छता, पाळीव कुत्र्याची माणसा एवढीच काळजी आणि गाडी चालवायची अजूनही हौस, यामध्ये ते रमून जातात. राजकारणात भरपूर रस. स्वतःहून मित्रांकडे गप्पा मारायला जाणे हे स्वभावातच नाही. कोणाचे वाढदिवस लक्षात ठेवून फोन बिन करणे हे पण नाही. पण मित्र किंवा ओळखीचे लोक किंवा आवडीचे लोक घरी आले की त्याच्यात दंग होऊन जातात. छान रमतात. घरी कुणावरही, नातवंडांवर तर अजिबात नाही. चिडणे, रागवणे नाही. हॉस्पिटलमधील अनुभव मात्र मला नाही. घरचे कुठचंही काम करण्याची तयारी असते आणि घरी कोणीही येऊ मनापासून स्वागत असते. पेशंटबद्दल त्यांचे आजार, उपचार, सारा वैद्यकीय इतिहास यांच्या डोक्यात असतो. त्यात काही विसरायला होत नाही. पण वैयक्तिक आयुष्यात घड्याळ, पेन, गाडीची किल्ली, मोबाईल, पैसे या सर्व गोष्टी, अगदी स्टेथोस्कोपसुद्धा कुठेतरी विसरलेला असेल सांगता येणार नाही. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही गाडीत, घरी पेशंटला तपासतील तेथे जागोजागी या त्यांच्या खुणा विखुरलेल्या असतात. पण त्याबद्दल कमालीची तटस्थता, स्थितप्रज्ञ वृत्ती, ना खेद ना खंत. मी त्याबाबत कधीच काही बोलत नाही आणि या मुद्द्यावरून नाही, दुसऱ्या कशावरूनही जरी भांडण झालं तरी डॉक्टर ते मनात ठेवत नाहीत. माझी सर्व काळजी ते मनापासून घेतात. खायच्या बाबतीत दुसऱ्यांच्या आवडीचे त्याला आणून देणे हा स्थायी भाव आहे. भाजी, फळे त्या आठवणीने आणतात. अनिताला काय आणू हे दररोज विचारत असतात. आशाच्या लग्नापूर्वी आशा मुंबईला नोकरी करीत होती. राहत होती माझ्या बहिणीच्या घरी. पुण्याहून ती परत जाताना प्रत्येक रविवारी तिच्या आवडीचा सर्व खाऊ पिशव्यांमधून ओसंडून वाहत असायचा. शेवटी माझे मेहुणे म्हणाले, डॉक्टरांना काय असं वाटतं का की पोरगी उपाशीच राहील? अगं, खाऊ द्यायचा म्हणजे किती? तर असे हे प्रेम. त्यानंतर आणि नातवंडे. एरवी दिसणारी त्यांची विचक्षण बुद्धी नातवंडांचा विचार करताना खास आजोबांची म्हणूनच अनुभवायला येते. अमेरिकेतील दोन्ही नातू कसे हुशार, गुणी, दिसायला छान आणि चांगल्या व्यक्तिमत्वाचे आहेत याचा त्यांना अभिमान आहे. इतर कोणाची मदत नसताना आपल्या 8-8, 10-10 तासांच्या नोकऱ्या सांभाळून मुली जावयाने मुलांचे उत्तम संगोपन केले हे त्यांचे कायमचे प्रशस्तीपत्रक आहे. एका नातवाचा विषय फायनान्स.
इतक्या कठीण विषयात इतक्या उच्च प्रतीची गती म्हणजे खरी हुशारी वगैरे वगैरे. दोघांची जिम्नॅस्टिकची तयारी ही ऑलिम्पिकच्या दर्जाची आहे. पोहण्यात तरबेज, कविता छान करतात, अशा सर्व तऱ्हेच्या नातवांच्या गुणांची उजळणी चालू असते. पुण्यातील माझी मोठी नात चिन्मयी यंदा MBBS झाली. ती अभ्यास करताना तिच्या वजनाच्या तुलनेत मेडिकलची पुस्तकं जाडजूड आणि जड असतात हे त्यांना प्रथमच जाणवू लागले. तिच्या ड्रायव्हिंगबद्दल त्यांना पूर्ण विश्वास आणि खात्री आहे, पण पुण्याच्या ट्रॅफिकमुळे काळजी वाटते असे म्हणतात. अगदी लहानपणापासून दोन्ही नातींचे सकाळच्या शाळेला लवकर उठणे, तयार होऊन आनंदाने शाळेत जाणे याचे त्यांना कौतुक आहे. त्यांचे शाळेतील बूट चकाचक दिसावेत म्हणून स्वतःच्या बुटांबरोबर त्यांचेही बूट स्वतः पॉलिश करून द्यायचे. आता दोघीजणी माझे बूट पॉलिश करायचे, माझेच करायचे अशी फुशारकी मारत असतात. त्यांच्यापैकी कोणाला थोडे जरी बरे नसले तरी त्यांचे अस्वस्थ होणे आणि औषधांचा मारा हे सुरू असते. सणाच्या म्हणजे धाकटीनात खेळातल्या प्रावीण्याबद्दल आणि पियानो वादनावर ते खुश असतात. तिचा एक किस्सा सांगून आजोबा प्रकरण पूर्ण करते. सणाच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन. सणाचा त्यात खूप गोष्टींमध्ये सहभाग. आजोबा वेळेवर आले नाहीत तर आपला कार्यक्रम त्यांना बघता येणार नाही ही तिची काळजी. कार्यक्रम होता 5पासून सुरू. नातीने आजोबांना वेळ दिली दुपारी 4चीच. हॉस्पिटलमधून बरोबर 4लाच आजोबांची शाळेत हजेरी. मी उशिरा म्हणजे 5ला गेले तर हॉल तुडुंब भरलेला. परिचित व्यक्ती मला म्हणते, अहो डॉक्टर तर पहिल्या रांगेत बसले आहेत, ते केव्हाच आले आहेत, बघा तुम्हाला तिथे जागा मिळते का. मी अवाक. एकूण यांचे सगळेच वागणे अवाक करणारे. राहणीमानाच्या बाबतीत अतिशय दक्ष. सकाळी नियमितपणे दाढी झालीच पाहिजे. तसेच बूट पॉलिशी. बरं, बूट पॉलिश करायला लागले तर नातींचेच काय आजीचेही म्हणजे माझे सँडलही पॉलिश करायची तयारी. आणि अर्थात हे काम मी करू देत नाही ते वेगळे, पण मनाचा हा स्वच्छपणा कुठल्याही कामाची लाज वाटत नाही. दिवसातून 2दा इस्त्रीचे कपडे बदलतात आणि अंगातला गंजी फ्रॉक म्हणजे बनियनसुद्धा इस्त्रीचाच पाहिजे. त्यासाठी व इस्त्रीच्या कपड्यांचा स्वच्छतेचा हा नादीपणा पाहून त्यांच्या बहिणीने त्यांना वाढदिवशी एक स्वतंत्र वॉशिंग मशीन भेट दिली. पूर्वी स्वतःचे कपडे शिवायला हे कधी दुकानात जायचे नाहीत. शिलाईमध्ये त्यांच्या शर्ट पॅन्टचे सफारीचे माप मीच देऊन यायचे. आता औंधमध्ये कॉटन किंगचे दुकान झाले. दुकानाच्या मालकाशी यांच्या तारा जुळल्या आहेत. आणि पूर्वी फक्त पांढऱ्या रंगाचे शर्ट्स वापरणाऱ्या डॉक्टर कोटबागींनी कॉटन किंगमधल्या सर्व रंगाच्या शर्ट्सना पुरेपूर न्याय दिला आहे. त्यांच्या वाढदिवसाला योगायोगाने अशा त्या दुकानात शर्ट घ्यायला गेली तेव्हा त्यांनी कोणता रंग त्यांनी नेलेला नाही हे बरोबर आशाला सांगितले. एकेकाळचा उमदा हसतमुख चेहरा वयोमानाप्रमाणे गंभीर झाला आहे, पण उत्साह मात्र कायम आहे. गेल्या वर्षीच महाबळेश्वरला गेलो असताना नातवंडांबरोबर रपेट करायला घोड्यावर स्वार झाले. त्यांची ही घोडदौड अशीच चालू राहावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना.